सो आता इथे मी स्क्रीन शेअर करतोय अँड आपलं जे जावास्क्रिप्ट आहे ते संपलेलं आहे. आणि आता आपल्याला सी प्लस प्लस बघायचं आहे. ओके, सी प्लस प्लस बघायचं आहे. तर सी प्लस प्लसमध्ये ॲक्च्युली जे सी प्लस प्लस रेग्युलर आहे, सिलेबस आहे, तो आपल्याला यामध्ये डिस्कस करायचाच आहे. बट सी प्लस प्लसमध्ये आपल्याला ॲप्लिकेशनचं लॉजिक डेव्हलप करायचं आहे यामध्ये. तर सी प्लस प्लसबद्दल थोडंसं इंट्रोडक्शन बघूया की सी प्लस प्लस व्हॉट इज सी प्लस प्लस. सी प्लस प्लस ही एक प्रोग्रामिंग लँग्वेज आहे. त्यानंतर ही एक ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज आहे. ऑब्जेक्ट ओरिएंटेड म्हणजे ही ऑब्जेक्टवरती आपण सी प्लस प्लस ही प्रोग्रामिंग लँग्वेज ही काम करते. देन याच्यावरती जे ॲप्लिकेशन्स आहेत जे आपण याला युजेस म्हणतोय, युजेस आपण यामध्ये बघणार आहोत आज. त्याचबरोबर सी प्लस प्लस कोणी डेव्हलप केली, कधी डेव्हलप झाली, हे सुद्धा यामध्ये आपण बघणार आहोत. इंट्रोडक्शन यामध्ये आपण बघणार आहोत. देन सी प्लस प्लस ही बिजारने स्ट्रॉस्ट्रूप या सायंटिस्टने, हे एक सायंटिस्ट आहेत, यांनी सी प्लस प्लस प्रोग्रामिंग लँग्वेज डेव्हलप केली इन इयर ऑफ 1980. ओके, इन इयर ऑफ 1980, 1980ला ही प्रोग्रामिंग लँग्वेज डेव्हलप झाली. बेल लॅब बेल लॅब इन USA. बेल लॅब इन USA. ओके. तर अशा प्रकारे याचं इंट्रोडक्शन आहे की सी प्लस प्लस प्रोग्रामिंग लँग्वेज ही बिजारने स्ट्रॉस्ट्रूप या सायंटिस्टनी बनवलेली आहे. आणि त्यांनी 1980मध्ये ही लँग्वेज डेव्हलप केलेली आहे. बेल लॅबोरेटरीमध्ये ही प्रोग्रामिंग लँग्वेज डेव्हलप झालेली आहे. त्याचबरोबर आता हे सी प्लस प्लस जी आहे ती जनरली कुठे कुठे वापरली जात होती. तर सर्वात पहिल्यांदा पहिलं जे ॲप्लिकेशन आहे सी प्लस प्लसचं, तर ते आहे टू क्रिएट कमर्शियल अप्लिकेशन्स. टू क्रिएट कमर्शियल अप्लिकेशन्स. टू क्रिएट कमर्शियल अप्लिकेशन्स. ओके, टू क्रिएट कमर्शियल अप्लिकेशन्स म्हणजे जे कमर्शियल अप्लिकेशन्समध्ये जे आपली बिलिंग सिस्टम आहे, किंवा त्यामध्ये आपण एखादं बिल निघतं ऑटोमॅटिकली, आपण व्हॅल्यूज इनपुट करतो, त्यात ऑटोमॅटिकली बिल निघतं, जिथून बिझनेस जनरेट केला जातो. त्या प्रकारच्या ॲप्लिकेशनला आपण कमर्शियल ॲप्लिकेशन म्हणतो. फॉर एक्झाम्पल, हॉटेलमध्ये गेल्यानंतर ऑटोमॅटिकली आपण कॅल्क्युलेशनचं एक सॉफ्टवेअर त्यांच्याकडे रेडी असतं, लाईक टॅली ॲप्लिकेशन. तशा प्रकारचे ॲप्लिकेशन आपण सी प्रोग्रामिंगचा वापर करून यामध्ये बनवू शकतोय. तर सेकंड वन जे आहे, सेकंड वन दुसरा जो यूज आहे तो टू क्रिएट टू क्रिएट प्रोटोकॉल्स. टू क्रिएट प्रोटोकॉल्स. तर प्रोटोकॉल्स म्हणजे काय, सर्वात पहिल्यांदा समजून घेतलं पाहिजे की प्रोटोकॉल म्हणजे काय. व्हॉट इज प्रोटोकॉल? प्रोटोकॉल मीन्स डेटा ट्रान्सफर करण्यासाठी मला एक मेथड लागते. डेटा ट्रान्सफर करण्यासाठी मला एक मेथड लागते. तर प्रोटोकॉल्स मीन्स सेट ऑफ रूल्स. त्याला आपण असं पण म्हणू शकतो, सेट ऑफ रूल्स. ओके, सेट ऑफ रूल्स. डेटा ट्रान्सफर करताना सिक्युरिटी प्रोव्हाइड करून तो डेटा आपल्याला सिक्युअरली ट्रान्सफर करायचा असतो. तर तो कोणाच्या माध्यमातून केला जातो? प्रोटोकॉलच्या. ॲक्च्युली प्रोटोकॉल्स हा वेबचा घटक आहे. बट प्रोटोकॉल जे आहेत ते कोण बनवत आहे? सी प्लस प्लसवरती डेव्हलप केले जायचे. ओके, सी प्लस प्लसवरती डेव्हलप केले जायचे. देन थर्ड वन, टू क्रिएट गेम्स. टू क्रिएट गेम्स. आपण जे गेम्स बघतोय त्या गेम्स बनवण्यामागे पण बऱ्यापैकी म्हणजे 60 to 70% रोल जो आहे तो सी प्लस प्लसचा रोल आहे. ओके. तर आता या बॅचमध्ये आपण सी प्लस प्लसचा फक्त सिलेबस डिस्कस करणार नाही आहोत, यावरती आपण ॲप्लिकेशन लॉजिक डेव्हलप करणार आहोत. ओके. तर सर्वात पहिल्यांदा याचा जो सिलेबस आहे तो डिस्कस करूया. सर्वात पहिल्यांदा आपण बघितलं की सी प्लस प्लस कुणी बनवली? बिजारने स्ट्रॉस्ट्रूप या सायंटिस्टने डेव्हलप केलेली आहे. 1980ला ही डेव्हलप झालेली आहे. बेल लॅबोरेटरी इन USA इथं ती डेव्हलप झालेली आहे. ओके. तर याची आपण बेसिकली अगदी बेसिक लेवलला जाऊन याचे युजेस बघितले. टू क्रिएट कमर्शियल अप्लिकेशन्स, टू क्रिएट प्रोटोकॉल्स अँड टू क्रिएट गेम्स. जे प्रोटोकॉल्स असतात नेटवर्किंग सिस्टममध्ये वापरले जाणारे, ते देखील सी प्लस प्लसवरती डेव्हलप केले जायचे. त्याचबरोबर टू क्रिएट कमर्शियल अप्लिकेशन्स, जिथून बिझनेस जनरेट होतो त्या प्रकारचे ॲप्लिकेशन सुद्धा आपण यामध्ये डेव्हलप करतोय. देन आता हे झाल्यानंतर पुढची गोष्ट आपली अशी आहे, टू क्रिएट कमर्शियल ॲप्लिकेशन्स, टू क्रिएट प्रोटोकॉल्स, हे ठीक आहे. पण आता यामध्ये आपल्याला बघायचं आहे काय काय. आपला जो सिलेबस आहे तो यामध्ये आपण सर्वात पहिल्यांदा डिस्कस करणार आहोत. सिलेबस ऑफ सिलेबस ऑफ सी प्लस प्लस. ठीक आहे, सिलेबस ऑफ सी प्लस प्लस. जनरली जनरली
सिलेबसमध्ये बेसिक दोन प्रकार पडतात. जे सिलेबस जो सी प्लस प्लसचा आहे त्याच्यामध्ये दोन प्रकार पडतात. जो पहिला प्रकार आहे त्याला आपण म्हणतोय बेसिक्स ऑफ सी प्लस प्लस, त्याला आपण काय म्हणतोय, बेसिक्स ऑफ सी प्लस प्लस. आणि जो दुसरा प्रकार आहे त्याला आपण म्हणतोय ऍडव्हान्स ऑफ सी प्लस प्लस, ऍडव्हान्स ऑफ सी प्लस प्लस, ऍडव्हान्स ऑफ सी प्लस प्लस. अशा पद्धतीने आपण काय करतोय, वेगवेगळ्या जे सी प्लस प्लसचा जो सिलेबस आहे तो आपण दोन भागांमध्ये इथे डिवाइड केलेला आहे. सो आता प्रत्येक भाग यामधला आपण डिस्कस करणार आहोत. जे बेसिक लेवलला आहे त्याला आपण पहिल्यांदा त्याला काय म्हणतो, डेटा टाइप्स इन सी प्लस प्लस, डेटा टाइप्स इन सी प्लस प्लस. त्याचबरोबर जो सेकंड पॉईंट आहे त्याला आपण म्हणतोय व्हेरिएबल्स इन सी प्लस प्लस, व्हेरिएबल्स इन सी प्लस प्लस. जो तिसरा भाग आहे त्याला आपण म्हणतोय कॉन्स्टंट्स इन सी प्लस प्लस, कॉन्स्टंट्स इन सी प्लस प्लस. जो चौथा बेसिक भाग आहे, चौथा बेसिक भाग आहे त्याला आपण म्हणतोय ॲरे इन सी प्लस प्लस, ॲरे इन सी प्लस प्लस. जो पाचवा भाग आहे ॲरे इन सी प्लस प्लस नंतरचा त्याला आपण म्हणतोय पॉइंटर्स इन सी प्लस प्लस, पॉइंटर्स इन सी प्लस प्लस. आणि त्यानंतर आपण बघणार आहोत कंट्रोल स्ट्रक्चर, कंट्रोल स्ट्रक्चर. ठीक आहे, कंट्रोल स्ट्रक्चर, कंट्रोल स्ट्रक्चर इन सी प्लस प्लस. ओके, कंट्रोल स्ट्रक्चर इन सी प्लस प्लस. हे जे सगळे पॉईंट्स आहेत हे सगळे बेसिकमध्ये येतात. आणि आपण फक्त बेसिक बघणार नाही आहोत, कारण की तुम्हाला बाहेर कुठेही तुम्हाला बेसिक मिळून जाईल, बेसिक बद्दल आपल्याला नोट्स मिळून जातील. बट आपल्याला यामध्ये बेसिक्स ऑफ सी प्लस प्लस शिकायचं आहे, ॲडव्हान्स ऑफ सी प्लस प्लस शिकायचं आहे. आणि दोन्ही शिकून दोन्हीचा फक्त सिलेबस बघायचा नाहीये, यामध्ये आपल्याला ॲप्लिकेशन लॉजिक डेव्हलप करायचं आहे. ओके, सो आता याच्यामध्ये हे पॉईंट झाले. आता ऍडव्हान्स ऑफ सी प्लस प्लस मध्ये कोणकोणते पॉईंट्स आहेत ते बघूया. पहिल्यांदा क्लास इन अ सी प्लस प्लस, क्लास इन अ सी प्लस प्लस. ओके, ऑब्जेक्ट इन अ सी प्लस प्लस, ऑब्जेक्ट इन अ सी प्लस प्लस. त्यानंतर इनहेरिटन्स इन अ सी प्लस प्लस, इनहेरिटन्स इन अ सी प्लस प्लस. चौथा पॉइंट आहे पॉलिमॉर्फिझम, पॉलिमॉर्फिझम इन अ सी प्लस प्लस, पॉलिमॉर्फिझम इन अ सी प्लस प्लस. पाचवा पॉइंट आहे डेटा एनकॅप्सुलेशन, डेटा ॲब्स्ट्रॅक्शन. आणि शेवटी आहे मेसेज पासिंग, मेसेज पासिंग. ओके, तर या कोर्स कंटेंटमध्ये आपण ॲडव्हान्स ऑफ सी प्लस प्लसमध्ये सर्वात पहिला भाग आहे क्लास इन सी प्लस प्लस, ऑब्जेक्ट इन सी प्लस प्लस, आणि इनहेरिटन्स इन सी प्लस प्लस, पॉलिमॉर्फिझम, डेटा एनकॅप्सुलेशन, डेटा ॲब्स्ट्रॅक्शन आणि मेसेज पासिंग, असे ॲडव्हान्स ऑफ सी प्लस प्लसचे पॉईंट्स आहेत. तर व्यवस्थित प्रत्येक पॉईंटला डिस्कस करूया. सर्वात पहिल्यांदा डेटा टाइप्स. बेसिकली डेटा टाइप्स म्हणजे टाईप ऑफ इन्फॉर्मेशन, तुम्ही कोणत्या टाईपमध्ये इन्फॉर्मेशन युजरला देत आहे आणि कोणत्या टाईपमध्ये तुम्हाला आउटपुटला मिळते त्याला आपण डेटा टाईप म्हणतो. देन सेकंड वन व्हेरिएबल्स. व्हेरिएबल्स काय करतं, टू स्टोअर व्हॅल्यू, व्हॅल्यू स्टोअर करण्याचं काम करतं. जनरली पायथॉन प्रोग्रामिंग लँग्वेज असेल, सी प्लस प्लस असेल, सी असेल, जावा असेल, व्हेरिएबलचं काम सेम आहे, व्हॅल्यू स्टोअर करणं. ठीक आहे. देन कॉन्स्टंट इन सी प्लस प्लस. कॉन्स्टंट मीन्स ज्या प्रोग्राममध्ये आपण कॉन्स्टंट व्हॅल्यू वापरतो त्या कॉन्स्टंट व्हॅल्यू आपण डायरेक्टली यूज करू शकतो. आणि ज्या व्हेरिएबलला आपण कॉन्स्टंट डिक्लेअर केलेला आहे त्याची आपण व्हॅल्यू चेंज करू शकत नाही बेसिकली. आता इथं प्रत्येक पॉईंट आपण डीपमध्ये बघणार आहोत. आज फक्त याचा प्रत्येकाचा ओव्हरव्ह्यू बघायचा आहे. देन ॲरे इन सी प्लस प्लस. ॲरे इन सी प्लस प्लस म्हणजे एकाच व्हेरिएबलमध्ये एकापेक्षा अनेक व्हॅल्यूज आपण स्टोअर करू शकतो, त्याला म्हणायचं ॲरे, सेम टाईपच्या व्हॅल्यूज. पॉइंटर्स इन सी प्लस प्लस. पॉइंटर्स मीन्स टू स्टोअर अ मेमरी ॲड्रेस, टू स्टोअर अ मेमरी ॲड्रेस. दुसऱ्या नॉर्मल व्हेरिएबलचा जर मेमरी ॲड्रेस मला स्टोअर करायचा असेल तर मी पॉइंटर नावाची कॉन्सेप्ट वापरतोय. ठीक आहे. तर आता इथे पॉइंटर्स हे एक स्वतःमध्ये एक व्हेरिएबल आहे. पॉइंटर एक स्वतःमध्ये व्हेरिएबल आहे. ते काय करते, दुसऱ्या व्हेरिएबलचा मेमरी ॲड्रेस स्वतःमध्ये स्टोअर करते. देन कंट्रोल स्ट्रक्चर. कंट्रोल स्ट्रक्चरमध्ये बेसिकली आपण दोन कामं करतो. एक म्हणजे डिसिजन मेकिंगचं आणि दुसरं म्हणजे लुपिंगचं. लुपिंग म्हणजे एखादी गोष्ट जर मला रिपिटेटिव्ह करायची असेल किंवा मल्टिपल टाइम्स करायची असेल किंवा एकापेक्षा अनेक एलिमेंट मला आउटपुट विंडोला दाखवायचे असतील तर मी लुपिंग वापरणार आहे. त्याचबरोबर जर मला डिसिजन मेकिंगचे प्रोग्राम्स करायचे असतील, लाईक तुमचं जर वय 18 पेक्षा जास्त असेल तर तुम्ही एलिजिबल असाल, किंवा
एखादी मला पर्सेंटेज भरून एखादी ग्रेड मला फाइंड आउट करायची आहे ऑटोमॅटिकली. तर या टाईपचे जे प्रश्न आहेत जिथं डिसिजन मेकिंग वापरलं जातं तिथं आपण कंट्रोल स्ट्रक्चर हे यूज करत असतो. ओके. तर आता येऊया ॲडव्हान्स ऑफ सी प्लस प्लसकडे. ॲडव्हान्स ऑफ सी प्लस प्लसमध्ये कसं असतं बघूया. सर्वात पहिल्यांदा क्लास. क्लास मीन्स क्लास हा एक बॉक्स आहे. ठीक आहे. क्लास हा एक बॉक्स आहे. त्यामध्ये तीन घटक असतात: डेटा मेंबर, मेंबर फंक्शन अँड ॲक्सेस स्पेसिफायर. ओके. तर क्लास काय करतं? क्लास आपण क्लास हे एक मॉड्युलर प्रोग्रामिंग आहे. मॉड्युलर प्रोग्रामिंग म्हणजे आपल्याला जर प्रॉपर ॲप्लिकेशन लॉजिक डेव्हलप करायचं असेल तर आपण मॉड्युलर प्रोग्रामिंग यूज करतो. म्हणजे साधं उदाहरण घेऊया की एक कॉलेज असेल. मला जर समजा एखाद्या कॉलेजचं ॲप्लिकेशन बनवायचं आहे, तर कॉलेजचं ॲप्लिकेशन बनवताना त्यामध्ये मला वेगवेगळे डिपार्टमेंट्स असणार आहेत. ठीक आहे. एका कॉलेजमध्ये मल्टिपल डिपार्टमेंट्स असतात. फॉर एक्झाम्पल, लायब्ररी हे एक डिपार्टमेंट आहे. त्यानंतर डॉक्युमेंटेशन हे एक डिपार्टमेंट आहे, जिथं आपले डॉक्युमेंट्स असतात, ऑफिस आपण त्याला म्हणतो. त्याचबरोबर प्रॅक्टिकल लॅब असतील, लेक्चर हॉल असतील, टीचिंग स्टाफ असेल, नॉन टीचिंग स्टाफ असेल. हे वेगवेगळे डिपार्टमेंट्स आहेत. तर आता ॲप्लिकेशन बनवताना जर मी लायब्ररी नावाचा एक क्लास बनवला, त्यामध्ये लायब्ररीचा डेटा वापरला, किंवा टीचिंग स्टाफचा एक क्लास बनवला, त्यामध्ये टीचिंग स्टाफचा जो डेटा आहे तो सेपरेटली भरला, तर अशा प्रकारे आपण सेपरेशन करू शकतो. क्लासमध्ये डेटाचं प्रॉपर आपण सेपरेशन करू शकतो. दुसरं उदाहरण म्हणजे फॉर एक्झाम्पल, मी एखादं बँकिंगचं ॲप्लिकेशन बनवतोय. आता बँकिंगच्या ॲप्लिकेशनमध्ये कसं असतं की अकाउंट डिपार्टमेंट वेगळं असतं, त्यानंतर तुमचं लोन डिपार्टमेंट वेगळं असतं, त्यानंतर तुमचं एखादं तुम्हाला सर्व्हिस घ्यायची असेल, फॉर एक्झाम्पल इन्शुरन्स घ्यायचा असेल, तर त्याचं डिपार्टमेंट वेगळं असतं. तर आता काय करतो आपण की क्लास काय करतं की एकापेक्षा आपण अनेक क्लासेस बनवू शकतो एका ॲप्लिकेशनमध्ये. तर बँक नावाचं ॲप्लिकेशन असेल. कोणतं ॲप्लिकेशन असेल? बँक नावाचं ॲप्लिकेशन. आता बँक नावाच्या ॲप्लिकेशनमध्ये पहिला क्लास कोणता असेल? फर्स्ट क्लास कोणता असेल? फॉर एक्झाम्पल, अकाउंट नावाचा क्लास असेल. कोणता क्लास असेल? अकाउंट नावाचा क्लास. दुसरा क्लास मी घेतला, सेकंड क्लास घेतला, लोन नावाचा क्लास घेतला. तिसरा क्लास बनवला, तिसरा क्लास बनवला, थर्ड क्लास बनवला, इन्शुरन्स नावाने क्लास बनवला. ओके. इन्शुरन्स नावाने क्लास बनवला. चौथा क्लास बनवला, चौथा क्लास बनवला, फोर्थ क्लास क्रेडिट कार्ड. ठीक आहे, क्रेडिट कार्ड. ओके. तर आता आपल्याला बँकिंग ॲप्लिकेशन बनवायचं आहे. बँकिंग ॲप्लिकेशन बनवण्यासाठी मी हे प्रोग्रामिंगचं सेपरेशन केलेलं आहे. आता अकाउंट नावाच्या क्लासमध्ये सेपरेट अकाउंटच्या संबंधित इन्फॉर्मेशन असणार आहे, ते आपण त्यामध्ये फिलअप करणार आहोत. लोनच्या क्लासमध्ये किती जणांनी लोन घेतलेला आहे, लोनची एलिजिबिलिटी काय आहे, ह्या सगळे डेटा, हा सगळा जो डेटा असणार आहे तो सेपरेटली कोणत्या क्लासमध्ये असेल? लोन नावाच्या क्लासमध्ये असेल. इन्शुरन्स किती जणांना मिळालेला आहे किंवा किती जण इन्शुरन्स करण्यासाठी इंटरेस्टेड आहेत, त्याच्या संबंधित तो जो डेटा आहे तो आपण सेपरेटली इन्शुरन्स नावाच्या क्लासमध्ये ठेवणार आहे. क्रेडिट कार्ड नावाचा मी क्लास बनवला. तर क्रेडिट कार्ड नावाच्या क्लासमध्ये कसं असणार आहे की क्रेडिट कार्ड कोणी घेतले, किती युजर्स आहेत, किती जणांना प्रोव्हाइड करायचं आहे, काय एलिजिबिलिटी आहे, हा सगळा डेटा कशामध्ये येणार? क्रेडिट कार्ड नावाच्या क्लासमध्ये येणार. जनरली आपण काय करतो की क्लास बनवतो आणि त्या क्लासमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आपण क्लासेस बनवतो. एकाच ॲप्लिकेशनमध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे क्लासेस बनवतो आणि ते क्लासेस आपण एकमेकांना जोडू शकतो. ठीक आहे. क्लासेसचं दुसरं एक्झाम्पल म्हणजे असं पण धरू शकतो की फॉर एक्झाम्पल, एखाद्या शाळेमध्ये किंवा एखाद्या कॉलेजमध्ये डिव्हिजन ए आहे, डिव्हिजन बी आहे, डिव्हिजन सी आहे. तर डिव्हिजन ए मध्ये पर्टिक्युलर ते स्टुडंट असतात. डिव्हिजन बी मध्ये ठरलेल्या रोल नंबरप्रमाणे तो डेटा असतो. येते का लक्षात? मग इथं सुद्धा आपण काय करतोय? सेपरेशन करतोय. इथं पण आपण काय करतोय? सेपरेशन करतोय. ओके. सो क्लास काय करतं? प्रोग्रामिंगला एक नवीन स्वरूप प्रोव्हाइड करतं आणि आपण सेपरेटली प्रोग्राम इथं करू शकतो. सुटेबिलिटी मेंटेन होते. ओके. क्लास समजलाय का सर्वांना? प्लीज कन्फर्म इन चॅट बॉक्स. क्लास समजलाय का? क्लास नावाची कॉन्सेप्ट समजलेली आहे का? ओके. सो आता इथे सर्वात पहिल्यांदा बघूया की क्लास आपण बघितलेला आहे. क्लास काय काम करतो की जर मला एका प्रोग्राममध्ये किंवा एका ॲप्लिकेशनमध्ये मला सेपरेशन करायचं असेल तर मी क्लास वापरतोय. देन नेक्स्ट वन, ऑब्जेक्ट इन सी प्लस प्लस. ऑब्जेक्ट इन सी प्लस प्लस. ऑब्जेक्ट इन सी प्लस प्लस म्हणजे काय? आता मी पहिल्यांदा क्लास शिकलोय. क्लासमध्ये मी काहीतरी डेटा भरलाय. फॉर एक्झाम्पल, आता परत आपल्या एक्झाम्पलवरती येऊया. अकाउंटमध्ये मी अकाउंटच्या संबंधित डेटा भरलाय, लोनच्या संबंधित डेटा लोन क्लासमध्ये भरलाय. तिसऱ्या क्लासचं नाव आहे इन्शुरन्स, चौथ्या क्लासचं नाव आहे क्रेडिट कार्ड. ओके. तर आता या क्लासमध्ये भरलेला डेटा
मला जर ॲक्सेस करायचा असेल, वापरायचा असेल, यूज करायचा असेल, तर मी ऑब्जेक्ट वापरणार आहे. ऑब्जेक्टचं काय काम आहे? टू ॲक्सेस दी डेटा ऑफ क्लास. टू ॲक्सेस दी डेटा ऑफ क्लास. क्लासमधला डेटा डायरेक्टली आपण ॲक्सेस करू शकत नाही. तो कुणाच्या माध्यमातून केला जातो? ऑब्जेक्टच्या माध्यमातून केला जातो. ओके. ऑब्जेक्ट काय करतं? क्लासमधला डेटा ॲक्सेस करून देण्याचं काम करतं. ओके. क्लास आपण बनवलेला आहे. त्या क्लासमध्ये जो डेटा तुम्ही भरताय तो तुम्हाला डायरेक्टली ॲक्सेस करता येत नाही. फॉर सिक्युरिटी पर्पज आपण काय करतो? डायरेक्टली तो क्लास आपण ॲक्सेस करू शकत नाही. तर आता मला काय करायचं आहे? जर क्लासमधला डेटा मला ॲक्सेस करायचा असेल तर मी जनरली काय करणार आहे? ऑब्जेक्टचा वापर करणार आहे. ऑब्जेक्टचं एकच काम असतं, टू ॲक्सेस दी क्लास, टू ॲक्सेस दी क्लास डेटा, टू ॲक्सेस दी क्लास डेटा. ओके. क्लासचा डेटा जर मला ॲक्सेस करायचा असेल तर मी ऑब्जेक्टचा वापर करणार आहे. ठीक आहे. तिसरा पॉईंट आहे. तिसऱ्या पॉईंटचं नाव आहे इनहेरिटन्स इन C++. ओके. इनहेरिटन्स. इनहेरिटन्स म्हणजे काय? जर मला एका क्लासपासून दुसरा क्लास बनवायचा असेल तर आपण काय करतो? इनहेरिटन्सचा वापर करतो. बघा आता मी काय म्हणतोय, जर मला एका क्लासपासून दुसरा क्लास बनवायचा असेल. क्लास बनवण्याच्या दोन मेथड्स आहेत. ठीक आहे. क्लास बनवण्याच्या दोन मेथड्स आहेत. पहिली मेथड काय सांगितले की सेपरेट आपण क्लास बनवतोय. आता इथे एक्झाम्पलमध्ये बघा, अकाउंट नावाचा वेगळा क्लास आहे, लोन नावाचा वेगळा क्लास आहे, इन्शुरन्स नावाचा वेगळा क्लास आहे. प्रत्येक क्लास हे डिफरंट आहेत, प्रत्येक क्लास हे इंडिपेंडंट आहेत, स्वतंत्र क्लास आहेत, यांचा एकमेकांशी संबंध नाहीये. ओके. तर आता इनहेरिटन्स काय करतं? इनहेरिटन्स एक फॅसिलिटी आपल्याला प्रोव्हाइड करते की मी एका क्लासपासून दुसरा क्लास तयार करू शकतो. ठीक आहे. मी एका क्लासपासून दुसरा क्लास तयार करू शकतो. म्हणजे एका क्लासला दुसरा क्लास जोडणं, दॅट इज कॉल्ड ॲज इनहेरिटन्स. त्याला आपण काय म्हणतोय? इनहेरिटन्स. एका क्लासपासून दुसरा क्लास बनवणं त्याला आपण इनहेरिटन्स असं म्हणतोय. देन नेक्स्ट वन, पॉलिमॉर्फिझम. ओके. पॉलिमॉर्फिझम. जनरली पॉलिमॉर्फिझम म्हणजे काय? की सेम गोष्ट अनेक कामांसाठी वापरणं, सेम गोष्ट अनेक कामांसाठी वापरणं त्याला आपण काय म्हणतोय? पॉलिमॉर्फिझम. सेम गोष्ट म्हणजे पॉलिमॉर्फिझममध्ये जनरली आपण फंक्शन वापरत असतो. एक फंक्शन अनेक कामांसाठी वापरायचं, एक फंक्शन आपण अनेक कामासाठी वापरू शकतो. तर त्या प्रोसेसला आपण त्याला काय म्हणतोय? पॉलिमॉर्फिझम असं म्हणतोय. देन डेटा इनकॅप्सुलेशन. डेटा इनकॅप्सुलेशन. डेटा इनकॅप्सुलेशनमध्ये कसं असतं की ॲप्लिकेशनचा सगळा डेटा, आपण एखादं ॲप्लिकेशन बनवतो, ॲप्लिकेशनचा सगळा डेटा जो आहे तो एका अ, विशिष्ट पद्धतीने आपण बाइंडिंग करतो. यालाच दुसरा शब्द आहे डेटा बाइंडिंग. ओके. सेकंड वन, डेटा बाइंडिंग. बाइंडिंग म्हणजे काय? एका विशिष्ट फॉर्मॅटमध्ये डेटा बांधून ठेवणं, त्याला आपण काय म्हणतो? एनकॅप्सुलेशन. आता याचं चांगलं उदाहरण म्हणजे रिअल टाईमचं एक्झाम्पल घ्यायचं झालं तर आपली नोटबुक आहे. नोटबुकमध्ये एकापेक्षा अनेक पेजेस आहेत. ओके. तर ते एकापेक्षा अनेक पेजेस आपण एकमेकांना बाइंड करून ठेवलेत. त्यामुळे ते काय झालंय? एका प्रॉपर फॉर्मॅटमध्ये आलेलं आहे. तसं कोणतंही ॲप्लिकेशन बनवताना आपल्याला सगळे क्लासेस हे बाइंड करावे लागतात. सगळे क्लासेस काय करावे लागतात? बाइंड करावे लागतात. ओके. देन नेक्स्ट वन, डेटा अब्स्ट्रॅक्शन. नेक्स्ट वन कोणतं आहे? डेटा अब्स्ट्रॅक्शन. ओके. तर डेटा अब्स्ट्रॅक्शनमध्ये कसं असतं? जेवढा डेटा युजरला दाखवायचा आहे तेवढाच आपण शो करणार आहे, बाकीचा सगळा डेटा हाईड करणार आहे. यालाच दुसऱ्या भाषेमध्ये काय म्हणतात? डेटा हायडिंग. याला काय म्हणतात? डेटा हायडिंग. ओके. डेटा हायडिंग म्हणजे डेटा युजरला जेवढं गरजेचं आहे तेवढंच दाखवणं, बाकी सगळं युजरपासून हाईड करणं. याला आपण काय म्हणतोय? डेटा हायडिंग. देन लास्ट वन, मेसेज पासिंग. मेसेज पासिंग म्हणजे जे आपण ऑब्जेक्ट बनवलेले आहेत ते ऑब्जेक्ट प्रोग्राममध्ये एकमेकांसोबत कम्युनिकेशन करतात, दॅट इज कॉल्ड मेसेज पासिंग. ओके. मेसेज पासिंग ही ओनली थेरोटिकल कन्सेप्ट आहे, प्रॅक्टिकल कॉन्सेप्ट नाही आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यामध्ये प्रॅक्टिकल कन्सेप्ट कोणकोणते आहेत बघूया. क्लास ही प्रॅक्टिकल कॉन्सेप्ट आहे. आपण प्रॅक्टिकली क्लास बनवणार आहोत. ऑब्जेक्ट प्रॅक्टिकल बनवणार आहोत. ऑब्जेक्ट सुद्धा प्रॅक्टिकल असणार आहे. इनहेरिटन्स आपण प्रॅक्टिकली करून बघणार आहोत. पॉलिमॉर्फिझम, डेटा इनकॅप्सुलेशन आणि डेटा ॲब्स्ट्रॅक्शन या सर्व गोष्टी आपण प्रॅक्टिकली करून बघणार आहोत. आता हे जर प्रॅक्टिकल केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे? याच्यावरती ॲप्लिकेशन डेव्हलप करायचं आहे. याचा सगळ्यांचा वापर करून आपल्याला काय करायचं आहे? ॲप्लिकेशन लॉजिक डेव्हलप करायचं आहे, प्रोजेक्ट बनवायचा आहे. ठीक आहे. तर C++ वरती आपल्याला प्रोजेक्ट बनवावे लागतील. मिनिमम आपण 2 प्रोजेक्ट यामध्ये कव्हर करणार आहोत. ओके. तर ॲडव्हान्स C++ याबद्दल काही डाऊट आहे का? काही डाऊट असेल तर सांगा. चॅट बॉक्समध्ये आपण तो क्लिअर करूया लगेच.
एनी डाऊट? ऍडव्हान्स मधल्या सगळ्या कन्सेप्ट समजलेल्या आहेत का? ओके. तर मला थोडंसं क्वेश्चनचं आन्सर करा की क्लास काय काम करतो प्रोग्रामिंगमध्ये? क्लासचा काय रोल आहे? राईट युअर आन्सर इन चॅट बॉक्स. क्लासचं काय काम आहे? सांगा क्लास काय करतो? एनी वन एक्झाम्पल इन क्लास? क्लासचं एक्झाम्पल सांगू शकताय का? हॅलो एव्हरीवन, आवाज येतोय का? आवाज येतोय का माझा? टेल मी क्लास एक्झाम्पल. कोणकोणत्या प्रकारचे आपण क्लास वापरू शकतो? क्लासचं एक्झाम्पल सांगा. बघा इथं मी परत एकदा सांगतो की जे क्लास आहे, ओके, जे क्लास आहे ते आपण सेपरेशनसाठी वापरलं जातं. ठीक आहे.
सेपरेशनसाठी वापरलं जातं. सेपरेशन म्हणजे एखादं ॲप्लिकेशन आहे, ते ॲप्लिकेशन आपण डायरेक्टली मेन फंक्शन वापरून करण्याच्या ऐवजी आपण इथं सेपरेट क्लासेस बनवून त्याचं सेपरेशन करू शकतो. जर माझ्याकडे बँक नावाचं ॲप्लिकेशन, जर बँकेचं ॲप्लिकेशन मला बनवायचं असेल, तर याच्यामध्ये मी सेपरेट काय करतोय, अकाउंटचा डेटा सेपरेट करतोय, लोनचा डेटा सेपरेट करतोय, इन्शुरन्सचा डेटा सेपरेट करतोय आणि क्रेडिट कार्डचा डेटा सेपरेट करतोय. ओके. तर अशा पद्धतीनं अकाउंटचा जो डेटा असेल तो अकाउंट नावाच्या क्लासमध्ये ॲड असणार आहे. लोनचा जो डेटा असेल तो लोनच्या अकाउंटमध्ये ॲड असणार आहे. इन्शुरन्सचा डेटा इन्शुरन्समध्ये ॲड असणार आहे. अशा प्रकारे आपण काय करू शकतो, क्लासचा वापर करून डेटा सेपरेट करू शकतो. ओके. क्लासचा वापर करून आपण काय करू शकतो, डेटा सेपरेट करू शकतो. देन ऑब्जेक्ट इन सी प्लस प्लस सांगू शकताय का? टेल मी. ऑब्जेक्ट काय करतं? ऑब्जेक्ट काय काम करतं सी प्लस प्लस मध्ये? ओके. टू ऍक्सेस दी डेटा ऑफ क्लास. गुड. तर आता बघा, ऑब्जेक्ट काय काम करतंय, क्लास मी बनवलेला आहे, ठीक आहे. अकाउंट नावाचा क्लास बनवलाय सेपरेट. त्यानंतर लोन नावाचा क्लास बनवलाय, इन्शुरन्स नावाचा क्लास बनवलाय. हा मी फक्त क्लास बनवलेला आहे, यामध्ये डेटा भरलेला आहे. पण जर तो डेटा मला ऍक्सेस करायचा असेल तर मला इथं ऑब्जेक्ट नावाची कॉन्सेप्ट वापरावी लागते. ऑब्जेक्ट काय काम करतं, टू ऍक्सेस दी डेटा ऑफ अ क्लास. टू ऍक्सेस दी डेटा ऑफ क्लास. नाव थर्ड वन, इनहेरिटन्स. सांगू शकते का कोण, व्हॉट इज इनहेरिटन्स? काय काम करतं इनहेरिटन्स? टेल मी एनीवन. इनहेरिटन्स काय काम करते? आपण इनहेरिटन्समध्ये काय काम करतोय की एका क्लासपासून जर मला दुसरा क्लास बनवायचा असेल तर मी इनहेरिटन्स वापरणार आहे, ठीक आहे. आपण सेपरेट क्लास पण बनवू शकतो आणि जोडून क्लास पण बनवू शकतो. जर मला एका क्लासपासून दुसरा क्लास बनवायचा असेल तर मी इथं इनहेरिटन्स नावाची कॉन्सेप्ट वापरणार आहे, ठीक आहे. आता इनहेरिटन्स म्हणजे कसं असतं की एका क्लासच्या प्रॉपर्टीज दुसऱ्या क्लासमध्ये उतरतात, त्याला आपण काय म्हणतो, इनहेरिटन्स, ठीक आहे. पुढचा पॉईंट आहे पॉलिमॉर्फिझम. पॉलिमॉर्फिझम काय काम करतंय? पॉलिमॉर्फिझम मध्ये आपण एक सेम फंक्शन अनेक वेळा वापरतोय, एक सेम गोष्ट आपण अनेक वेळा वापरतोय, त्याला आपण पॉलिमॉर्फिझम म्हणतोय. देन डेटा एन्कॅप्सुलेशन. डेटा एन्कॅप्सुलेशन त्याला दुसरा शब्द आहे डेटा बाइंडिंग. ओके. तर पूर्ण ॲप्लिकेशनमध्ये वेगवेगळे जे क्लासेस आहेत ते एकमेकांना बाउंड करून ठेवणं, त्याला आपण काय म्हणतो, डेटा एन्कॅप्सुलेशन. डेटा ॲब्स्ट्रॅक्शनलाच दुसरा शब्द आहे डेटा हायडिंग. म्हणजे जेवढं गरजेचं आहे तेवढं युजरला दाखवायचं, बाकी सगळं हाईड करायचं, त्याला आपण काय म्हणतो, डेटा ॲब्स्ट्रॅक्शन. ओके. तर आता याचं चांगलं एक्झाम्पल म्हणजे आपण कोड करतोय, ॲडिशन ऑफ टू नंबरचा प्रोग्राम लिहिलेला आहे. आपण कोड युजरला दाखवत नाही, युजरला फक्त आपण काय दाखवतोय, आउटपुट दाखवतोय, ठीक आहे. तर जे गरजेचं आहे तेवढंच युजरला दाखवणं आणि बाकी सगळं हाईड करणं, याला आपण काय म्हणतो, डेटा ॲब्स्ट्रॅक्शन. नाऊ लास्ट वन, मेसेज पासिंग. ऑब्जेक्ट, एकापेक्षा अनेक ऑब्जेक्ट ज्यावेळी आपण तयार करतो प्रोग्राममध्ये आणि ते ऑब्जेक्ट एकमेकांसोबत कम्युनिकेट करतात, त्या कॉन्सेप्टला आपण काय म्हणतोय, मेसेज पासिंग असं म्हणतोय. ओके. सर्वांना अंडरस्टँडिंग झालंय का? सर्वांना अंडरस्टँडिंग झालेलं आहे का? उप कॉन्सेप्ट, यालाच दुसरा शब्द आहे ऑब्जेक्ट ओरिएंटेड कॉन्सेप्ट. ऑब्जेक्ट ओरिएंटेड कॉन्सेप्ट, ठीक आहे. यालाच आपण ऍडव्हान्स सी प्लस प्लस असं म्हणतोय. समजलेलं आहे का सर्वांना? बेसिक आणि ऍडव्हान्स हे दोन्ही कॉन्सेप्ट समजलेले आहेत का? ओके, ठीक आहे. रिमेनिंग पार्ट जो आहे तो आपण उद्या बघणार आहोत. त्याचबरोबर दररोज तुम्हाला लिंक शेअर केली जाईल यामध्ये, आणि रिमेनिंग पार्ट जो आहे तो आपण उद्या बघणार आहोत. आज फक्त आपण काय काय बघितलंय की सी प्लस प्लसमध्ये दोन भाग पडतात. पहिला जो भाग आहे त्याला आपण बेसिक ऑफ सी प्लस प्लस म्हणतोय, दुसऱ्याला ॲडव्हान्स असं म्हणतोय. ॲडव्हान्स म्हणजेच
ऑब्जेक्ट ओरिएंटेड कॉन्सेप्ट्स आहेत, यालाच आपण फीचर्स ऑफ सी प्लस प्लस असं म्हणतोय. ठीक आहे. तर हे सगळे कंप्लीट केल्यानंतर हा फक्त सिलेबस आहे. हे सगळे कंप्लीट केल्यानंतर आपल्याला याच्यावरती ॲप्लिकेशन लॉजिक डेव्हलप करायचं आहे, प्रोजेक्ट डेव्हलप करायचा आहे. ठीक आहे. तर आपण यासाठी हे सगळं शिकून याच्यावरती प्रोजेक्ट बनवणार आहोत. ठीक आहे.